पुणे जिल्ह्यातील वाघोली हवेली येथे राहणाऱ्या विमल दादाराव जाधव व दादाराव आनंदा जाधव या दाम्पत्याला मुलगा भाऊसाहेब वय 28 आणि 5 मुली आहेत. या सर्वांची लग्न झाली असून त्या आपापल्या सासरी नांदत आहेत. भाऊसाहेब जाधव हा त्यांच्या कुटुंबासोबत वाघोली येथेच राहतो. दादारावांची एक मुलगी मंदा, हिचे लग्न 14 वर्षापूर्वी नेवासा तालुक्यातील सोनई येथील नारायण बाजीराव चव्हाण यांच्याशी झाले होते. नारायण हा बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरकडे सेंट्रिकचे काम करतो, तर मंदा इतरांकडे रोजंदारीने मजुरी करते. चव्हाण कुटुंबाची परिस्थिती जेमतेमच आहे. मंदा आणि नारायण यांना 2 मुले झाली, एक मुलगा आणि एक मुलगी. शौर्य आणि गायत्री अशी त्यांची नावे. त्यांचे एकंदरीत सर्व काही सुरळीत चालले होते. सन 2021 साली संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आले. सोशल डिस्टन्सिंग आणि रोगाच्या अत्यंत प्रतिबंधात्मक उपायामुळे अखेर सरकारला लॉकडाऊन जाहीर करावा लागला. त्यामुळे अनेक व्यावसायिक व नोकरदार मंडळींना शहरातून गावाकडे यावे लागले. अशाच काही कारणामुळे नारायण चव्हाण हा बायको आणि मुलांना घेऊन राहुरी तालुक्याच्या पश्चिमेकडील मोमीन आखाडा येथे राहायला आला. तेथे राहायला आल्यावर तो त्याच्या सेंटरिंगच्या कामाला सकाळी सकाळी निघून जायचा. त्याची बायको मंदा ही सुद्धा जवळपासच्या शेतकऱ्यांच्या शेतावर कामाला जायची. आता त्यांची मुले मोठी झाल्याने ती आता शाळेत जायला लागली होती. मंदा ही शेतमजुरी करत असली तरी तिचे राहणे नीटनेटके होते. स्वभावही मोकळा असल्याने परिचयाच्या माणसाबरोबर ती मोकळ्या मनाने बोलत असायची, फोन वगैरे करत असायची. सेंटरिंग कॉन्ट्रॅक्टच्या कामावर नारायण सकाळी जात असायचा. हे काम हेवी असल्याने कामावरून येताना त्याला बराच वेळा उशीर होत असायचा. आता तो कामावरून घरी परतल्यानंतर मंदाईच्या चरित्रावर संशय घेऊ लागला. बऱ्याचदा तो कामावरचा ताण मंदावर काढू लागला होता. तिला अश्लील शिवीगाळ करून तो मारहाण करत असायचा. नारायण हा बायको मंदा हिला मारहाण करू लागल्याने तिने त्यावेळी आपले आईवडील आणि भाऊसाहेब जाधव यांना नवरा छळ करत असल्याची माहिती दिली होती. नारायण बांधकाम क्षेत्रात कामधंदा करत असल्याने गेल्या काही महिन्यापासून दारूच्या आहारी गेला होता. तो आता वरचेवर दारू पिऊन बायको मंदा हिला बेदम मारहाण करत होता. त्याच्या या मारहाणीमुळे मंदा वैतागली होती. काही वेळेस तर नारायणच्या त्रासामुळे मंदा ही माहेरी जायची. मंदाच्या सासरी तिची सासू रुक्मिणी बाजीराव चव्हाण, दीर हरिभाऊ बाजीराव चव्हाण हे त्या नवरा बायकोचे भांडण सोडण्याऐवजी आगीत तेल ओतत असायचे. त्यामुळे मंदा हिला शेवटचा आशेचा किरण म्हणजे तिचे माहेरच होते. मंदा माहेरी रुसून गेल्यानंतर काही दिवसांनी तिचा नवरा कोणाला तरी मध्यस्थी घालून गोड गोड बोलून तिला सासरी मोमीन आखाड्यावर घेऊन येत असायचा. नारायणचे आता हे नेहमीचेच झाले होते. त्यामुळे मंदाच्या माहेरचे सगळेच वैतागले होते. नवरा बायकोच्या भांडणामुळे त्यांच्या मुलांवर म्हणजे शौर्य आणि गायत्रीवर वाईट परिणाम झाले होते. ती नेहमीच भेदरलेली असायची. काही वेळेस ते मामाला फोन करून आपला बाप आईला किती बेदम मारहाण करतो हे चोरून सांगायचे. नारायण आता पशु झाला होता. तो सांगण्याच्या पलीकडे गेला होता. म्हणतात ना, हाती तिथे माती. नारायणने त्याच्या स्वतःच्या हाताने त्याच्या संसाराची माती करून घेतली होती. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिवाळी होती आणि दिवाळीच्या दिवशी नारायणने बायको मंदाला दारू पिऊन बेदम मारहाण केली. तिला सोडवायला घरातील कुणी नव्हते. मुले लहान होती. ती नेहमी घाबरलेली असायची. पती नारायणच्या मारहाणीला कंटाळून मंदा दिवाळीनंतर दिनांक 5 नोव्हेंबर 2024 रोजी तिच्या माहेरी पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे गेली. तिने निश्चय केला होता ती परत सासरी येणार नाही. मंदा माहेरी गेल्याने नारायण तिला आणण्यासाठी 2 वेळा पुण्याला गेला. मात्र त्याच्याबरोबर जायला तिने नकार दिल्याने नारायण हा मुलगा शौर्यला घेऊन पुन्हा मोमीन आखाडा तालुका राहुरी येथे आला होता. आपण स्वतः आणायला जाऊनही मंदा येत नाही म्हणून नारायण याने आपली आई रुक्मिणी आणि भाऊ हरिभाऊ यांना सांगितले की मंदाला फोन करून इकडे बोलावून घ्या. त्यामुळे मंदाची सासू व दीर यांनी मंदाला फोन करून तू आणण्यासाठी आली नाही
तर तुझ्याकडे पाहून घेऊ अशी धमकी तिला दिली. सासरवाडीकडून वेळोवेळी आलेल्या धमक्यांचे फोन आणि लहानग्या मुलांची काळजी म्हणून दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी मंदा पुन्हा तिच्या सासरी मोमीन आखाड्यावर आली आणि तिने पुन्हा एकदा संसाराला सुरुवात केली. पण तिला काय माहिती की कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच असते, ती सरळ कधीच होत नाही. दिनांक 24 नोव्हेंबर 2024 रोजी नवरा नारायण चव्हाण याने दारू पिऊन पुन्हा मंदाला खूप मारहाण केली. याबाबत मंदाची मुलगी गायत्री हिने तिचा मामा भाऊसाहेब जाधव यांना फोन करून सांगितले. त्यावेळी मामाने बाची गायत्रीला धीर देऊन पुन्हा असे झाल्यावर मला लगेच सांग असे सांगितले. सोमवार दिनांक 25 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास नारायण मंदाची मुले शौर्य आणि गायत्री हे दोघे शाळेतून घरी आले. त्यांनी घराकडे बघितले तर घराला बाहेरून कडी लावलेली होती. त्यांना वाटले की आपली आई काही कामानिमित्त बाहेर गेली असावी. ते दोघेही दरवाजाजवळ आले आणि ते दरवाजा उघडून घरात पाऊल टाकणार तेवढ्यात त्यांचे पाऊल जागेवरच थबकले. घरातील ती परिस्थिती बघून त्यांनी आरडाओरड सुरू केली. त्यांचा आरडाओरड ऐकून शेजारी पाजारी त्यांच्याकडे धावत पळतच आले. त्यावेळी घरामध्ये मंदा चव्हाण रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. कुणीतरी अज्ञात इसमाने कुठल्या तरी हत्याराने तिच्या डोक्यावर व चेहऱ्यावर वार करून तिला गंभीर जखमी केले होते. असे एकंदर भयानक वातावरण चव्हाण कुटुंबाच्या घरात दिसत होते. यावेळी गायत्रीने मामाला फोन करून याबाबत सांगितले. त्यावेळी मामा भाऊसाहेब जाधव यांनी तिला सांगितले की शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगून मम्मीला दवाखान्यात घेऊन जा. त्याप्रमाणे गायत्री व शौर्य यांनी आपल्या शेजाऱ्यांना सांगितले. त्यांचे शेजारी भाऊसाहेब राठोड आणि इतरांच्या मदतीने गंभीर मंदा चव्हाण हिला वाहन करून तातडीने रावली येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले. दरम्यान मंदाचा भाऊ भाऊसाहेब जाधव यांनी त्यांची दुसरी बहीण रेखा हिला मंदाविषयी कळवले. तो आणि इतर नातेवाईक पुण्याकडून राहुरीकडे येण्यास निघाले. ते प्रवासात असतानाच मंदा चव्हाणच्या घराशेजारील भाऊसाहेब राठोड यांचा भाऊसाहेब जाधव यांना फोन आला. त्यांनी सांगितले की मंदाची तब्येत गंभीर असल्याने तिला अहिल्यानगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे. पुण्याहून मंदाचा भाऊ भाऊसाहेब, बहीण रेखा व इतर नातेवाईक पुणे येथून सरळ अहिल्यानगर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे गेले. त्यावेळी तेथील डॉक्टर मंदावर उपचार करत होते. मंदा हिला जखमी अवस्थेत राहुरीतील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून घटनेची माहिती राहुरी पोलिसांना दिली होती. राहुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेची चौकशी केली. जखमी मंदाची तब्येत गंभीर असल्याने तिला अहिल्यानगर येथील सिव्हिल हॉस्पिटलला हलवले. गंभीर जखमी मंदाचा अहिल्यानगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतानाच मंदाचा भाऊ भाऊसाहेब जाधव यांना मंदाचे शेजारी भाऊसाहेब राठोड यांचा फोन आला. दिनांक 25 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 5 वाजण्याच्या सुमारास तुझे दाजी नारायण बाजीराव चव्हाण यांनी तुझ्या बहिणीला लाथाबुक्क्याने तसेच चाकूने कपाळावर व डोक्यात मारहाण करून जखमी केले आहे. त्या माहितीवरून दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी मंदाचा भाऊ भाऊसाहेब जाधव यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मंदा हिच्यावर उपचार सुरू असतानाच दिनांक 27 नोव्हेंबर 2024 रोजी तिचा मृत्यू झाला. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.